टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सर्व राजकीय मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जरी आपण परस्पर विरोधी पक्षात असलो, प्रत्येकाची तत्व वेगवेगळी असली तरी आपली ही लढाई ही विचारांपुरती असावी। वैयक्तिक दुश्मनी कधीही मनात ठेवू नये आणि राजकारणाच्या प्लॅटफॉर्मच्या पलीकडे प्रत्येकाने आपली दोस्ती निभवावी, हा एकच संदेश या ठिकाणी मी देईन। आपण काय म्हणाला संजय राऊतांना, संजय राऊतांबद्दल खूप प्रेम आहे आपल्यामध्ये, त्यांना मी शुभेच्छा देतो। दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, जिंदगी का गम उद्धव जी को उन्होंने इनाम दिया है। दोस्त न करे दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, जिंदगी का गम उद्धव जी को उन्होंने इनाम दिया है। ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे। ज्या ठिकाणी अशा पद्धतीने ज्या गोष्टी घडत असतील त्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। हे बघा, सोनिया गांधींनी किंवा राहुल गांधींनी त्यांना बोलवलेलं आहे, भेटण्याकरता बोलवलं असेल, त्यांना ऑर्डर दिली असेल चला मला भेटायला या, म्हणून ते जात असतील। महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याकरता त्यांचे खासदार आहेत, परंतु ते खासदार सभागृहामध्ये कुठल्याही पद्धतीचा प्रश्न मांडत नाहीत, बोलत नाही। उलट राहुल गांधी आणि सर्व मंडळी जे सभागृह बंद पाडतायत, गेले 10 दिवसामध्ये 2च दिवस सभागृह चाललं, त्या बंद पडणाऱ्या सभागृह बंद पाडण्याकरता यांचे सर्व खासदार त्या राहुल गांधींच्या सोबत आहेत। त्यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याकरता खासदार पाठवलेले आहेत, परंतु खासदार सभागृह बंद पाडतायत। हे केवळ सोनिया गांधींनी फरमान सोडले असेल या मला भेटायला, आणि त्याकरता ते त्यांना भेटायला जात आहेत। 15 सप्टेंबरची तारीख निश्चित होणार आहे। शिवसेना पक्ष महापौरांमध्ये वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, आणखी पैसा होण्याची शक्यता आहे। हे बघा, न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही मान ठेवतो आणि आम्ही रीतसर कायदेशीर आम्हाला पक्ष आणि निशाणी मिळालेली आहे। या लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं। निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो बहुमत पाहून दिलेला आहे, आणि त्यानंतर जनतेच्या दरबारामध्ये 80 सीट आम्ही लढवतो, 60 जागा निवडून येतात, आणि उभाटा 100 जागा लढवते, 20 जागा निवडून येतात। त्यामुळे शिवसेना कुणासोबत आहे आज जनतेने कौल आम्हाला दिलेला आहे। दोनमध्ये नक्षलवाद, भाजपचे अर्बन नक्षलवाद यावर वाद सुरू आहे। पाहायला गेलं तर आता दंगल पेटली, आता शांतता झाली, तरी आता या संदर्भात भाजप सरकारचं काय पाऊल असणार आहे येणाऱ्या काळात? हे बघा, जे लोक चुकीच्या पद्धतीने काम करत असतील, अर्बन नक्षलवाद हे जे काही विधेयक मंजूर झालेलं आहे, बघा देशाच्या विरुद्ध, राज्याच्या विरुद्ध एक फक्त बंदुकाच हातात घ्यायला पाहिजेत असं नाही, ते दहशतवादी आहेत। परंतु त्याचबरोबर लोकांना, आदिवासी बांधव असतील, शहरातील काही लोक असतील, तरुणांच्या डोक्यामध्ये चुकीच्या पद्धतीचे विचार, देशाच्या प्रगतीच्या विरोधातले विचार, देशाच्या विरोधातले विचार जर लोकांच्या मेंदूमध्ये, तरुणांच्या मेंदूमध्ये जर काही लोक पद्धतशीरपणे नियोजन पद्धतीने जर टाकत असतील आणि देशाच्या विरोधात उभं करत असतील तर त्याला सुद्धा नक्षलवादच म्हणतात। जो जण अशा पद्धतीने कृती करत असेल
महाराष्ट्र शासन त्याच्यावरती कारवाई करेल. संजय राऊतांचं म्हणणं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी आहेत. मोदींप्रमाणे फडणवीसांचा पुरा ठरवला मराठी माणसावर लुटणाऱ्यांची जास्त चिंता आहे. संजय राऊत रोज बातम्यांमध्ये राहण्याकरता अशा पद्धतीच्या गप्पा गोष्टी करत असतात. त्यामुळे जास्त लक्ष देण्याची गरज नाही आहे. जर देवेंद्र फडणवीसांवरती जर अशा पद्धतीने जर ते टीका करत असतील तर आपल्या नेत्याला त्यांनी सांगावं, कशाला सारखे भेटायला जाता, कशाला भेटी मागता. बातम्यांमध्ये प्रसिद्ध होण्याकरता आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना खुश करण्याकरता ते अशा पद्धतीची वक्तव्य करत असतात. सक्तीचा प्रयत्न होतो त्यावर तुमचं म्हणणं आहे की तुमचं मुख्यमंत्री पद जाईल त्यावेळेला वेगळा विदर्भ काढा, तुमचा गुजरातमध्ये हिंदी सक्ती करा, मग महाराष्ट्रावरती लावा. बघा, या देशामध्ये या राज्यामध्ये वेगळा विदर्भ हा विषय पण नाही आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की संजय राऊत आणि या सर्व मंडळींना असे विषय आठवतात. त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे. आणि सकाळ संध्याकाळ एनडीएच्या विरुद्ध बोलणं हा एकमेव त्यांचा धंदा आहे आणि त्याकरता ते अशा पद्धतीने वक्तव्य करत असतात. माहितीला कुठेतरी आता धक्का लागणार आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, मात्र दुसरीकडे पक्षप्रवेश देखील पाहायला मिळतात. 124 जागा आता ज्या आहेत त्या नगरसेवक जे आहेत ते शिंदेमध्ये आले. काय वाटतं वंटुका आपले झालेला आहे येणाऱ्या काळात? हे बघा, राजसाहेबांना आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात ते जर बोलत असतील तर राजसाहेब त्यांच्या आघाडीमध्ये काँग्रेसला चालणार आहेत का याचं उत्तरसुद्धा तुम्ही काँग्रेसी नेत्यांकडनं आणि संजय राऊतांकडनं घ्यायला पाहिजे. कालपर्यंत काँग्रेसला वापरलं, लोकसभेच्या जागा निवडून आणल्या, काँग्रेसची मतं आपल्या स्वतःला घेतली आणि आता महानगरपालिकेकरता राजसाहेबांची गरज त्यांना लागते. यापूर्वी राजसाहेबांना जे बाजूला केलं त्याचं कारण काय होतं हे सुद्धा त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे. की राजसाहेबांना शिवसेना सोडायला का लावली, त्यावेळी राजसाहेबांची व्हॅल्यू त्यांना कळली नाही का, याचं उत्तर, याचं स्पष्टीकरण सुद्धा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी देणं गरजेचं आहे. फडणवीसांचं म्हणणं आहे मुंबई महापालिका असेल यांना महायुतीचं असणार आहे, मात्र निवडणुकीसाठी दोघे एकत्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेमध्ये चित्र तुम्हाला दिसलं तेच चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल. संजय शिवसेनेचे वक्तव्य आले मेजॉरिटी जी शिवसेनेच्या वाढत चाललेली आहे. जो आगामी महापालिका निवडणूक काळात स्वतःचा नाराज आहे मुंबई महापालिकेसाठी मेजॉरिटी जास्त 124 जे आहे ती सेनेचे नगरसेवक पाहायला मिळतात. महायुती असताना जे आहे सेनेचे जास्त नगरसेवक पाहायला मिळतात. आतापर्यंत सेनेत पक्ष झालेले 124चा आकडा पार झाला. एकंदरीत आता महानगरपालिकेचे झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचं जे जनमानसामधलं स्थान आहे ते रात्रंदिवस काम करतात. हे पाहून लोक आमच्याकडे येत आहेत. महायुतीचे ते घटक आहेत, त्यामुळे आमच्यामध्ये कोणाकडे जास्त येतात कोणाकडे कमी येतात हा विषय नाही आहे. महायुतीलाच ते पाठिंबा देत आहेत. जर पाहिलं गेलं तर मुंबईमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक जे आहेत उपाटा गटाचे हे शिंदे सेनेकडे येत आहेत. त्यामुळे कुठेतरी शिंदे सेनेची मुंबईमध्ये ताकद वाढली आहे. याबद्दल काय वाटतं? शिवसेनेची ताकद ही पहिल्यापासून आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती आणखी वाढणार आहे. महायुतीच्या याच्यामध्ये शिंदे गटाला जास्त नगरसेवक मिळाले तर महापौर अरे तुम्ही महायुती आमची होणार आहे, महायुतीत निवडणुका लढणार आहेत, याला जास्त याला कमी, अरे आम्ही पाहून घेऊ ना. ज्यावेळी महायुती होईल त्यावेळी आपल्याला कळेल. आपण माध्यमं कशा करता ह्याला जास्त त्याला कमी या गोष्टी करताय. आपण महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढणार आहोत. आमचे नेते आहेत, निवडणुकाला वेळ आहे. ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळी आम्ही सीटा जाहीर करू. आता कशाला एवढी चर्चा करताय. तुम्हाला एक याच्याकरता आणखी एक शेर सांगतो. वो चाय ही क्या जिसमें उबाल ना हो, वो चाय ही क्या जिसमें उबाल ना हो,
वो दोस्ती क्या जिसमें बवाल ना हो। ओके, मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।